बारामती मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे। दिवंगत नेते अजित पवारांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होते। निवडणूक आयोगाकडून अंतिम मतदार यादी तयार करण्यात आलेली आहे। या मतदारसंघात एकूण 3,83,767 मतदार आहेत। त्यामुळे दिवंगत नेते अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक होते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, अजित पवारांच्या निधनामुळे बारामतीत पोटनिवडणूक होते, काय अधिक अपडेट? ही संपूर्ण पोटनिवडणूक जी आहे ती येत्या काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे, काही महिन्यांमध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना काही दिवसांपूर्वी आदेश दिले होते की अपडेटेड मतदार यादी जी आहे ती जाहीर करावी आणि त्या दृष्टीने पावले जी आहेत ती देखील उचलली गेलेली आपल्याला पाहायला मिळाली होती। त्यांनी काही महिन्यांपासून या सगळ्यावरती काम जे आहे ते केलेलं होतं आणि जवळपास काही लाख मतदारांची छाननी जी आहे ती प्रक्रिया पूर्ण पडलेली आहे आणि अंतिम मतदार यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे आणि या यादीनुसार जवळपास 3,83,767 इतकी संख्या जी आहे ती मतदारसंघामध्ये मतदारांची असणार आहे। तर यामध्ये 1,93,496 हे पुरुष मतदार असतील, तर महिला मतदार हे 1,90,000 असतील आणि इतर मतदारांची संख्या 24,000 असेल आणि त्यामुळे ही संपूर्ण 3,83,000ची मतदारसंख्या जी आहे ती जाहीर केलेली पाहायला मिळते आणि यावरती देखील प्रारूप मतदार यादीमध्ये जे काही आक्षेप आलेले होते ते प्रारूप मतदाराचे आक्षेप संपून ही नवीन मतदार यादी जी आहे ती काल रात्री उशिरा जाहीर करलेली पाहायला मिळते। त्यामुळे आता बारामती पोटनिवडणुकीची नेमकी तारीख किती असणार आहे याबाबतचा देखील आदेश काही महिन्यांमध्ये येऊ शकतो, कारण का बारामती सोबत आणखी एक विधानसभा मतदारसंघ आहे तिथे देखील महाराष्ट्रामध्ये निवडणूक जी आहे ती होणार आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोग नवी दिल्लीतून याबाबतचा आदेश जो आहे तो काही दिवसांमध्ये येईल अशा प्रकारची शक्यता आहे। कारण का 6 फेब्रुवारीला हे पत्र जे आहे ते पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं होतं आणि त्यानंतर ही प्रारूप मतदार यादी जी आहे ती बनवलेली अंतिम मतदार यादी जी आहे ती बनवलेली आहे। निश्चित रोहन, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।